बिहारच्या 121 विधानसभा मतदारसंघांमध्ये आज पहिल्या टप्प्याचं मतदान तो उर्वरित 122 जागांवर 11 नोव्हेंबरला मतदान पार पडणार। तर आज बिहारमध्ये लोकशाहीच्या उत्सवाचा पहिला टप्पा मोदींचं ट्विट। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजताच राज ठाकरेंचे दौरे सुरू। भाजप सोडून कोणत्याही पक्षाशी आघाडी करा, पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत स्थानिक नेत्यांना सूचना, सूत्रांची माहिती। आगामी निवडणुकांमध्ये काका पुतण्यांची युती होणार का याकडे लक्ष। निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवर काँग्रेस ठाम, मनसेसोबत युती न करण्याची भूमिका। स्थानिक पातळीवर झालेला निर्णय हायकमांडला कळवणार, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंच्या धाराशिव दौऱ्याचा आज दुसरा दिवस। करजखेडामध्ये सकाळी ठाकरे अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांशी संवाद साधणार। पार्थ पवारांनी 1800 कोटींची जागा 300 कोटींमध्ये खरेदी केली। हा झोल आता अजित पवार यांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावा, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। कोकणात एकतरी आमदार भाजपच्या मदतीशिवाय निवडून आलाय का? नितेश राणेंचा शिंदे सेनेवर रोख। सिंधुदुर्गात भाजपकडून स्वबळावर लढण्याचा निर्णय। राणे बंधूंमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळणार। राज्यात आदर्श आचारसंहिता लागू। राज्य निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना जारी। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा। हरियाणा सरकार चोरीचं 25 लाख मतदार बनावट। ब्राझीलच्या मॉडेलच्या फोटोवरून 22 वेळा मतदान। वोट चोरीवरून राहुल गांधींचा आरोप, तर हरियाणा निवडणूक आयोगानं आरोप फेटाळले। निवडणुकीवेळी राहुल गांधी देशात न राहता परदेशात फिरतात, मग निवडणूक हरणारच। मत चोरीच्या आरोपांना भाजपच्या किरण रिजिजू यांचं प्रत्युत्तर।